नमस्कार. आपल्या रोजच्या रोजनिशीमध्ये थोडा खंड पडला. आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय. आजचा आपला विषय आहे समाधान, मानसिक समाधान. खरं तर ना हा एक गहन विषय आहे जो मी मांडण्यासाठी खरं तर माझा अनुभव फार तोकडा आहे, पण मांडावासा वाटतो. एक 2-4 दिवसासाठी गावी गेलो होतो आणि माझा एक नातेवाईक माझ्यासारखाच माझ्याच वयाचा निवृत्त झालेला भेट झाली आमची आणि म्हणाला खूप नर्वस होता तो. हसत हसत जरी त्याने माझं स्वागत केलं तरी म्हणाला बस बस, कंटाळा आला रे, काय करायचं कळतच नाही. तर रिटायर होऊन 6-7 वर्ष झाली, पण अजून मला माझं काय सापडलेलंच नाही, काय करायचं स्वतःच. वेळ जातो, दिवस जातो, पण समाधान नाही. चिडचिड चिडचिड होते. तुझं आपलं बरं आहे, मस्त चाललाय दिवस तुझा, एन्जॉय करतोयस. आणि त्याच्या या कॉमेंट्स वरती मला प्रश्न पडला की काय आहे दृष्टिकोन समाधानाकडे बघण्याचा. हा म्हणतो तसं मी खरंच आहे का समाधानी, याचं उत्तर मला पण माहित नाही. पण मी विचार करायला लागलो की काय आहे, आपल्या अपेक्षा असतात. आपण जेव्हा रिटायर होतो तेव्हा आपण स्वतःला सॉरी खूप ग्लोरीफाय करतो. मी एवढं केलं कुटुंबासाठी, मी नातेवाईकांसाठी एवढं केलं, मी समाजासाठी एवढं केलं आणि मला काय मिळालं. आणि तिथून कुठेतरी एक असमाधानाची झलक म्हणा किंवा एक भावना म्हणा तयार होते मनामध्ये आणि आपण त्या भावनेतच पुढचं आयुष्य कंठायला लागतो असं मला वाटतं. कदाचित सगळ्यांनाच नसेल, पण बऱ्याच लोकांना तसंच वाटत असणार जसं मी आता बोलतोय. मलाही तसंच वाटत होतं थोडे दिवस. मग मी विचार केला, छोड़ दो ना यार. हा आपला थोडासा अहंकार पण असू शकतो. म्हणजे आपण काहीतरी केलं समाजासाठी वगैरे. काय नाही, समाज पण आपल्यासाठी करत असतो. आपल्याला कधी-कधी जाणवत नसतं एवढंच. आपण करतो तर तेही करतच असणार ना आपली लोकं आपल्यासाठी काहीतरी. आणि मग मी अशी स्वतःची समजूत काढून मग मी ते सगळी बेरीज, वजाबाकी, गुणिले, भागिले, ह्याने काय दिलं, मी काय दिलं, गुणाकार, भागाकार सोडून दिला आणि नव्याने गणित मांडलं. म्हटलं आपल्या आयुष्यामध्ये आपली काही गणितं चुकलीत, ती बरोबर करता येतील का? आपल्याकडून काही गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करायची राहून गेली आहे स्वतःच्याच बाबतीत. आपण आता ते करून बघूया का? आपलंच गणित पुन्हा एकदा नीट. आणि मग मी त्याचा शोध घेतला आणि मला माझं उत्तर सापडलं. जे काय गणित राहिलं होतं करायचं, चुकलेल्या गोष्टी काही राहिल्या होत्या, काही बेरजा राहिल्या होत्या, काही वजाबाक्या राहिल्या होत्या, काही गुणाकार राहिले होते, काही भागाकार राहिले होते. नात्यांमध्ये हे सगळं गणित असतंच. हो, आपण ते कधी-कधी तपासून बघायला पाहिजे. ते मी करत गेलो आणि मग मी माझं गणित मांडलं. मला जे काय राहिलं होतं, तो मी बेरीज करायला सुरुवात केली, गुणाकार करायला सुरुवात केली. माझ्या छंदात गुरफटलो मी. दिवसही अपुरा पडायला लागला. आणि त्याचं उत्तर काय येईल याची मी वाट बघत बसलो नाही. मला कुठलीच परीक्षा द्यायची नव्हती. मग गुणाकाराचं उत्तर काय येतं, भागाकाराचं उत्तर काय यायचं, उत्तराचीच अपेक्षा नसल्यामुळे मी फक्त गणितच सोडवत गेलो आणि मजा येत गेली मला ही गणितं सोडवता सोडवता. आणि लोक मला वेगळ्या नजरेने बघायला लागले की हा, ह्याला याचं गणित सापडलं, हा मजेत आहे. मला मात्र तसंच काहीच वाटत नाही. मी फक्त माझं गणित सोडवण्यात मग्न आहे आणि त्याच्यात वेळ जातो. त्याच्यामुळे अपेक्षाभंगही होत नाही.
स्वतःला वेळच मिळत नाही विचार करायला. आणि ही गणित सोडवता सोडवता आपण कधी इथून वजा होऊन जाऊ, आपली वजाबाकी होईल ह्याचाही विचार करत नाही. सुंदर वाटतंय मला आता तरी फार. तर दोस्तानो, जे कोणी माझ्या वयाचे असाल, निवृत्त झालेले असाल, बघा, सोडून द्या बाकीची गणितं, स्वतःची गणितं सोडवायला हवं. मला वाटतं खचितच तुम्हाला आनंद मिळेल. नक्कीच. तुर्तास एवढंच. बाय बाय.